नमस्कार, प्रतिभा खबाले किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी करणार आहे कांद्याच्या पातीची भाजी। तर ही भाजी थंडीच्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असते। तर ही भाजी भाकरी चपातीसोबत खायला खूप छान चविष्ट लागते आणि तुम्ही टिफिनला सुद्धा घेऊन जाऊ शकता अशी ही भाजी आहे। झटपट होते आणि अगदी लहान मुलांना सुद्धा आवडते अशी भाजी आहे। तर मी एक जुडी कांद्याची पातीची घेतलेली आहे, निवडून घेतलेली आहे आणि चांगली स्वच्छ धुवून ही आम्ही बकेटमध्ये नितळत ठेवली होती। चांगली नितळल्यानंतर आता याला बारीक अशी चिरून घ्यायची आहे। तर ही सर्व भाजी मी चिरून घेतलेली आहे। त्यानंतर मी इथे अर्ध्या तासासाठी मुगाची डाळ भिजत ठेवली होती, तीही चांगली भिजलेली आहे। इथे मी कच्च्या शेंगदाण्याचं भरड करून घेतलेली आहे, जास्त बारीकही नाही जास्त मोठंही नाही केलेली आहे। इथे 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। कढई गरम करत ठेवली होती, चांगली गरम झालेली आहे। आता त्याच्यामध्ये तेल टाकून फोडणी करणार आहोत। तर तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये मोहरी, जिरे, हिरवी मिरची टाकून व्यवस्थित असं परतवून घेणार आहोत। आपण त्याच्यामध्ये भिजवून ठेवलेली डाळ पण घालायची। ही डाळ तेलामध्ये परतवल्यानंतर पटकन शिजते, चांगली परतून घ्यायची। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे। हळद टाकून पण व्यवस्थित असं परतवून घ्यायचं। लाल तिखट टाकायचं आहे। लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल। मी इथे अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे, टेस्ट खूप छान लागते हे तिखट टाकलेलं आहे त्यामुळे। आता आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहोत। तर हे शेंगदाण्याचं कूट कच्चं आहे, ते आपण तेलामध्ये भाजल्यानंतर त्याची एक वेगळीच चव लागते आणि खूप छान भाजी चविष्ट बनते। आता हे सर्व मसाले तेलामध्ये चांगले परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये चिरून घेतलेली भाजी टाकून घ्यायची आहे। तर ही भाजी सुद्धा आपण व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। चांगली परतवून घेऊन मीठ टाकून घेऊया। मीठ टाकल्यानंतर हे आपण 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे, म्हणजे याला पाणी सुटलं जातं आणि त्याच पाण्याच्या वाफेवरती ही भाजी शिजते। त्याच्यामध्ये कोणतंही एक्स्ट्राचं पाणी टाकायची गरज नाही। तर मी ते झाकण ठेवणार आहे। झाकण ठेवल्यानंतर एक 5 मिनिटानंतर त्याला उघडून पाहायचं। तर आता आपण इथे झाकण काढून बघणार आहोत आपली भाजी शिजली की नाही। तर आता इथे पाणी सुटलेलं आहे, त्या पाण्यावरती ही भाजी आणि भिजवलेली डाळ चांगली शिजली जाते। आणखी एक 2 मिनिटासाठी मी हे झाकण ठेवणार आहे, म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी राहिलेलं आहे ते पूर्ण आटून जाईल। तर 2 मिनिटं झाकण ठेवून पुन्हा एकदा शिजवून घेऊया। तर आता बघू शकता पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि आपली भाजी पण शिजवून तयार झालेली आहे। तर ही भाजी तुम्ही टिफिनला घेऊन जाऊ शकता, भाकरी चपातीसोबत खायला खूप छान लागते, चविष्ट बनलेली आहे। तर मी एका प्लेटमध्ये काढून घेते ही भाजी। तर अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा, ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल। तर माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।